माहेरी गेलं म्हटल्यानंतर माहेरची मज्जा वेगळीच असते. तिथे 4 दिवस थांबतो, पण ते 4 दिवस आपल्याला कायम आपल्या आठवणीत राहतात. मुलांची भाऊबीज झाली होती, राहिली होती आमची भाऊबीज. तर भाऊ सकाळीच आला भाऊबीजीसाठी, सोबत त्याच्या मुलाला पण घेऊन आला. मग 3-4 भावंडाचे मुलं एकत्र आले म्हटल्यानंतर मग मुलांची तर काय मज्जाच. पहिला मोठ्या ताईंनी दादाची भाऊबीज केली, त्यानंतर मी. दादा थोडा वेळ थांबला, नंतर निघून गेला. हा जो गोंडस क्यूटचा बेबी दिसतोय ना, तो माझा भाचा. त्याच्यासोबत थोडीफार मस्ती केली. आतमध्ये आल्यानंतर आमच्याच मुलांची मस्ती सुरू झाली. माहेरी गेल्यानंतर फक्त आराम करायचा असतो. मग आम्ही सर्वजण आराम करत होता, तेवढ्यात पाऊस आला. बिट्टू बाबाला सांगते, बाबा उठा उठा. बाबा राहू दे बिट्टू, मी वलाच होतो पाण्यामध्ये. पाऊस येत होता म्हणून आर्यनेच कपडे आतमध्ये आणले. सर्वांना झोप येईल, पण बिट्टूला अजिबातच नाही. बिट्टू मला खूप त्रास देत होती. तेवढ्यात मीनू सुद्धा आली. आर्यनची कपड्यांची अवस्था बघून तर ती खूप हसत होती, कारण की तो त्याची बॅग विसरला होता घरी. पावसाळा झाला, दिवाळी झाली, तरी पाऊस काही शांत बसेना. सर्वांनी बसून ठरवलं आज काय बनवायचं. तर आज बनवणार होतो आम्ही पुरणाची पोळी. बाबा आणि मुलांची तर खूपच मज्जा. खरंच माहेर ते माहेरच असतं बरं का. आर्यन मस्तपैकी लेटलेला होता, पण बिट्टूला काही ते बघवत नाही. गेली त्याचे खेटे घायला. इथे मीनू या खुशीला या फॅन बद्दल गोष्ट सांगत आहे. हा फॅन साधारणतः मी बिट्टू एवढी होती त्यावेळेसचा आहे, अजूनही तो चालतच आहे.